नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न आपण मागील प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण करणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे, अग्यारी हे प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? उत्तर येत असेल तर कमेंट करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पारशी। पर्याय क्रमांक सी पारशी। पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळाला अग्यारी असं म्हटलं जातं। ठीक आहे। पारशी धर्माचा जर धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ विचारला तर अवेस्ता हे नाव लक्षात ठेवायचं आहे। हा ग्रंथ पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे। ठीक आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे ज्यू। ठीक आहे। तर ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असं म्हटलं जातं। सिनेगॉग। ठीक आहे। सिनेगॉग। आणि जर यांचा धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ जर विचारला तर तोराह। ओके, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आहे बघा ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनास्थळाला चर्च असं म्हटलं जातं आणि त्यांचा धर्मग्रंथ आहे बायबल। त्यानंतर शीख धर्माच्या प्रार्थनास्थळाला गुरुद्वारा असं म्हटलं जातं आणि त्यांचा धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब। या व्यतिरिक्त इस्लाम किंवा मुस्लिम धर्म आहे, त्यांच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असं म्हटलं जातं आणि त्यांचा धर्मग्रंथ आहे कुराण। ठीक आहे। आपल्या हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळाला मंदिर असं म्हटलं जातं आणि पवित्र ग्रंथ आहे भगवद्गीता। ठीक आहे। आपलं मूळ उत्तर काय? अग्यारी हे प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? पारशी। त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटले जाते? कोणत्या रक्तगटास म्हटले जाते? ग्राही म्हणजे प्रत्येकाकडून किंवा कोणत्याही रक्तगटाकडून रक्त ग्रहण करू शकतो असा रक्तगट कोणता? तर ए बी पॉझिटिव्ह। पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे, ए बी पॉझिटिव्ह। ठीक आहे। असाच एक प्रश्न विचारला जातो, कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य दाता असं म्हटलं जातं? म्हणजे तो कोणत्याही रक्तगटाला रक्त देऊ शकतो। तर ओ पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं आपण। ठीक आहे। सर्वयोग्य ग्राही ए बी पॉझिटिव्ह, सर्वयोग्य दाता ओ पॉझिटिव्ह। रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टायनर। ठीक आहे। कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला। त्यांनी ए बी ओ, ठीक आहे, ए बी ओ या 3 रक्तगटांचा शोध लावला आणि ए बी या रक्तगटाचा शोध लावलेला आहे डिकास्टोला आणि स्टर्ली यांनी। ठीक आहे। डिकास्टोला आणि स्टर्ली सेपरेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो। ए बी या रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर डिकास्टोला आणि स्टर्ली या दोघांनी। आणि जर ए बी ओ या रक्तगटांचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टायनर। ओके, आपलं मूळ उत्तर आहे ए बी पॉझिटिव्ह या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटलं जातं। त्यानंतर प्रश्न आहे, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी आफ्रिका। आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट। ठीक आहे। आशियामधील सर्वात मोठा वाळवंट असा प्रश्न विचारलेला आहे गेल्या भरतीमध्ये। तर आशियामधील सर्वात मोठा वाळवंट गोबी। ठीक आहे। गोबी आपली खायची भाजी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे कधी विसरणार नाही तुम्ही नाव गोबी। हे गोबीचे वाळवंट आहे ते चीन आणि मंगोलिया या 2 देशांमध्ये पसरलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर चीनमधलं एक वाळवंट विचारलं होतं टकलामकान नावाचं। ठीक आहे। टकलामकान हे वाळवंट कुठं आहे? तर चीनमध्ये, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। जगातील सर्वात मोठं वाळवंट कमेंट करून सांगा। सहारा आहे की दुसरं कोणतं आहे? कमेंट करून सांगायचं आहे मला। द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ठीक आहे। पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे। आंबेडकरांचे बरेच पुस्तक आहेत जे वारंवार पोलीस भरतीमध्ये रिपीट होत असतात। त्यापैकी काही महत्त्वाचे कोणते आहेत बघा। शूद्र कोण होते म्हणजेच हू वेअर द शूद्रास। त्यानंतर रायटिंग अँड स्पीचेस, द पार्टिशन ऑफ इंडिया, रिडल्स इन हिंदुइझम, कार्ड्स इन इंडिया, थॉट्स ऑन पाकिस्तान असे महत्त्वाचे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारले जातात। मित्रांनो, या महत्त्वाच्या व्यक्तींची सर्व पुस्तकं तुम्हाला पाठ असली पाहिजेत। नवनवीन पुस्तक विचारलं जाऊ शकते परीक्षेत। ठीक आहे।
महात्मा गांधीजींचं मोस्ट रिपीटेड पुस्तक कोणतं आहे? माझे सत्याचे प्रयोग किंवा द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रस्ट, ठीक आहे, इंग्लिशमध्ये. हे पुस्तक वारंवार विचारलं जातं. त्यानंतर पंडित नेहरूंचं भारताचा शोध यालाच डिस्कवरी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, हे पुस्तक. आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक वारंवार विचारलं गेलेलं आहे. आपलं मूळ उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? कोणत्या देशाचा आहे? रशिया. पर्याय क्रमांक बी, रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल. हा पुरस्कार नरेंद्र मोदींना कोणत्या वर्षी मिळाला? मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी युक्रेन आहे, युक्रेनचा सर्वोच्च नागरी किंवा सैनिक पुरस्कार आहे, जो त्याला काय म्हटलं जातं? हिरो ऑफ युक्रेन. हिरो ऑफ युक्रेनचे 2 भाग आहेत. यामध्ये सैनिकांसाठी ऑर्डर ऑफ द गोल्ड स्टार आणि नागरी पुरस्कारांसाठी ऑर्डर ऑफ द स्टेट असं नाव देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर, ठीक आहे. हा देखील पुरस्कार आपल्या भारतातील बऱ्याच व्यक्तींना मिळालेला आहे. ऑस्ट्रेलिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. आपलं मूळ उत्तर आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? कोणता आलेला आहे? भारतीय न्याय संहिता. पर्याय क्रमांक ए उत्तर असणार आहे भारतीय न्याय संहिता. भारतामध्ये 3 फौजदारी कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत, ठीक आहे. पूर्वी भारतीय दंड संहिता आता भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखली जाते. पूर्वीची फौजदारी प्रक्रिया संहिता आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणून ओळखली जाते. आणि पूर्वी भारतीय पुरावा कायदा होता, तो आता भारतीय साक्ष अधिनियम म्हणून ओळखला जातो. आणि हे तिन्ही नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेले आहेत, ठीक आहे. हा प्रश्न बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडला होता गेल्या वर्षी. तारीख 1 जुलै 2024, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावतीचं टोपण नाव गेल्या वर्षी विचारलं होतं इंद्राची नगरी, लक्षात ठेवायचं आहे. इंद्राची नगरी म्हटलं जातं अमरावतीला. इतर टोपण नावे मला कमेंट करून सांगा अमरावतीची. त्यानंतर प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली होती? कोणत्या देशातून केली होती? दक्षिण आफ्रिका. पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तिथे राहत असणाऱ्या भारतीयांसाठी गांधीजींनी त्या ठिकाणी सत्याग्रह केले होते. आता गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला गेले होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1893ला गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. ते भारतात कधी परतले हा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर 1915ला गांधीजी आफ्रिकेहून भारतात परतले, ठीक आहे. 1915ला गांधीजी भारतात आले. त्यानंतर त्यांनी पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी आणि कोणता केला? ठीक आहे. तर 1915ला येऊन 1917ला त्यांनी पहिला सत्याग्रह केला. कोणता? चंपारण्य सत्याग्रह. ठीक आहे, चंपारण्य सत्याग्रह केलेला आहे 1917ला. त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली स्वारी केव्हा केली? केव्हा केलेली आहे? 1664. पर्याय क्रमांक ए 1664 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. असाच प्रश्न विचारला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर दुसरी स्वारी केव्हा केली? तर 1670 उत्तर द्यायचं आहे. आणि हे दोन्ही पर्याय असू शकतात एकाच ठिकाणी. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या 2 वर्षी शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली? तर 1664 1670 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1674 या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे. तर 6 जून 1674ला रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा प्रश्न रायगडावर झालेल्या राज्याभिषेकाचा प्रश्न कोणत्या तरी टॉपिकवर तिथल्या कोणत्या तरी घटनेवर वारंवार विचारण्यात येतो. जसं की तो इंग्रज वकील, त्यानंतर ब्राह्मण कुठून आणला होता, त्यानंतर तारीख विचारली जाते. असे वेगवेगळे प्रश्न या सोहळ्याबाबत विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 1680 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. तारीख मला कमेंट करून सांगा.
पुढील प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? सर्वांना माहीत असेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. या ठिकाणी BN राव आहेत ऑप्शनमध्ये. तर घटनेचे कायदाविषयक सल्लागार कोण होते असा प्रश्न विचारला जातो. घटनेचे कायदाविषयक सल्लागार होते BN राव. मित्रांनो, BN राव आणि MN रॉय ठीक आहे, असे दोन व्यक्ती आहेत. तर बघा, BN राव हे घटनेचे कायदाविषयक सल्लागार होते, तर MN रॉय हे कोण होते? तर भारताला स्वतःचे संविधान असावे अशी भूमिका सर्वप्रथम मांडणारे व्यक्ती MN रॉय. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, भारताला स्वतःचे संविधान असावे अशी भूमिका सर्वप्रथम कोणी मांडली? तर MN रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. ओके, या ठिकाणी ऑप्शन सी आहे HC मुखर्जी. हे कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष. अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष HC मुखर्जी. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा घटनेचे शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, संविधान सभेच्या अतिमहत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती आणि तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं मूळ उत्तर आहे, संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? मोस्ट रिपीटेड मोस्ट IMP प्रश्न आहे. हेग या ठिकाणी आहे नेदरलँड देशामध्ये. ठीक आहे, नेदरलँड या देशामध्ये हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. याची स्थापना कधी झाली होती? 1945ला झाली होती आणि कार्यरत झालं होतं 1946ला. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, गावातील पीक पाहणी कोण करतं? तर तलाठी. पर्याय क्रमांक A, तलाठी हा गावातील पीक पाहणी करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? कोणत्या राज्यात आहेत? बिहार. पर्याय क्रमांक B, बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला? IMP प्रश्न आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ठीक आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आपल्या भारताचं संविधान लिहायला. ठीक आहे, खर्चावर देखील प्रश्न विचारलेला आहे. आपलं संविधान बनवण्यासाठी एकूण किती खर्च आला होता? तर 64 लाख रुपये त्यावेळी. ठीक आहे, त्यावेळी 64 लाख रुपये खर्च आला होता. एकदा प्रश्न विचारला होता तेव्हा 64 लाख नसून मिलियनमध्ये आकडा दिलेला होता. तर मिलियनमध्ये जर विचारलं तर 6.4. ठीक आहे, 6.4 मिलियन एवढा खर्च आला होता. 6.4 मिलियन म्हणजे 64 लाख. हे दोन्ही पर्याय लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर प्रश्न आहे, वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? कोणत्या? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषणाची व्याख्या जर येत असेल तर कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? बऱ्याच वेळेला विचारलेला हा प्रश्न आणि सोपा प्रश्न. ही जी चित्रकृती आहे ती लिओनार्डो द विन्सी यांची आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक B, लिओनार्डो द विन्सी यांची चित्रकृती आहे मोनालिसा नावाची. ओके, अशा प्रकारे आपण 16 प्रश्न व 16 प्रश्नांमधून 40-50 प्रश्न तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत ग्राउंड जोरदार चालू राहू द्या, अभ्यास देखील जोरदार चालू राहू द्या. धन्यवाद.